नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले स्वागत आहे पशुधन या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी मित्रांनो, तंत्रज्ञानातील बदल हा एक काळाची गोष्ट झाली आहे। गाईला केवळ कारवडच होणार हा नवीन एक बदल झाला आहे तंत्रज्ञानामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हॅलो कृषी या ऑनलाईन माध्यमावरती आलेली नवीन न्यूज आहे। या न्यूजविषयीची माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, अशी बातमी आहे की गाईला फक्त कारवडच जन्मणार। शेतकऱ्यांच्या गोठ्यातील एक मोठी समस्या असते की आपल्या गोठ्यातील गायांची संख्या वाढावी, त्यासाठी ही नवीन तंत्रज्ञान पद्धती अवलंबली आहे। तर ह्या बदलामध्ये असे घडणार आहे की आपल्याला जी काही नवीन गायांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे आपल्यातील जे काही दुग्ध व्यवसाय आहेत, आपल्या परिसरातील आजूबाजूचे तेही वाढणार आहेत, जेणेकरून की दुधाची जी काही टंचाई आहे ती भरून निघणार आहे। याचा हा फायदा होणार आहे या नवीन तंत्रज्ञान पद्धतीचा। तर शेतकरी मित्रांनो, काय हे तंत्रज्ञान आहे हे पाहूया, जेणेकरून की आपण जे काही कृत्रिम रेतनाचे नवीन तंत्रज्ञान झाले आहे, ज्याच्यात की गाय किंवा म्हशीचे रेतन करताना सेमनची विरळणी करून त्यात मादी गाय किंवा मादी म्हैस याला जन्म दिला जाऊ शकतो, हे नवीन तंत्रज्ञान आहे। तर या तंत्रज्ञानाचे काय फायदे आहेत हे आपण पाहणार आहोत। या तंत्रज्ञानामुळे गोठ्यातील गायींची व म्हशींची संख्या वाढणार आहे। शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामध्ये जे भांडवल नसते ते भांडवल निर्माण होणार आहे। या तंत्रामुळे शेतकऱ्यांचं दूध उत्पादन वाढणार आहे। अशा नवनवीन गोष्टी यामुळे फायदा होणार आहे। तर हे करण्यासाठी आपल्याला जो काही खर्च लागणार आहे तो 400 रुपयापर्यंतचा खर्च लागेल, की जेणेकरून आपल्याला एक गाय भरायची असेल तर त्यासाठी 400 रुपये लागतील। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पशुधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।